व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यव्यापी केडर कॅम्प सुरू. महाराष्ट्रभर संघटनात्मक बांधणीला बळ. आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काडेसर यांनी दिली सविस्तर माहिती. नमस्कार. आता अनेकांनी प्रश्न विचारला की या केडर कॅम्पच्या माध्यमातून आम्ही नेमकं करतो तरी काय. काही ठिकाणी एका दिवसाचा केडर कॅम्प आहे, काही ठिकाणी 2 दिवसाचा केडर कॅम्प आहे. त्या ठिकाणी जो संयोजक आहेत, प्रदेशाध्यक्ष असतील, विभागीय अध्यक्ष असतील, राष्ट्रीय अध्यक्ष असतील, ते संबंधित प्रतिनिधींना निमंत्रित करतात. त्यानंतर दिवसभराचं 2 दिवसाचं शेड्यूल असतं. एक पहिलं शेड्यूल आहे सगळ्यात महत्वाचं, सकाळी 9 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत या सगळ्या केडर कॅम्पची आखणी होते. सेम शेड्यूल दुपारी दुसऱ्या दिवशी पण ते कायम असतं. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या नोंदणीपासून तुम्ही संस्था का सुरुवात केली, संस्थेचं एकूण मोटो संस्थेचा काय आहे, अजेंडा संस्थेचा काय आहे, संघटनेचा अजेंडा नेमका काय आहे, कोण माणसं आहेत, तुमचं एकूण स्ट्रक्चर कामाचं कसं आहे, तुमची पंचसूत्री काय आहे, कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचंय, भविष्यातील तुमच्यासमोर कोणती आव्हानं आहेत, त्या आव्हानाला समोर कसं जायचंय, जुन्या पदाधिकाऱ्यांनी काय करायचंय, नव्या पदाधिकाऱ्यांनी काय करायचंय, अहंकार बाजूला कसा ठेवायचा आहे, आपल्या सोबत असणाऱ्या सगळ्या माणसाला सोबत घेऊन पुढे कसं जायचंय, या आणि अशा अनेक अनुषंगाने दर तासाभराचं एक शेड्यूल आपल्याकडनं केलं जातं. शेवटच्या सत्रामध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या विभागामध्ये नेमकं काय आखणी करणार आहात, व्हॉइस ऑफ मीडियाचा अजेंडा नेमका तुमच्याकडे काय असणार आहे, हे पण तुम्हाला सांगण्यासंदर्भामध्ये विचारणा होते. आणि त्या ग्रुप डिस्कशनमधनं अनेक विषय पुढे येतात. तेव्हा हा केडर कॅम्प तुमच्यासाठी, तुमच्या संस्थेसाठी, संघटनासाठी, तुमच्या भागासाठी, तुमच्या विभागासाठी, जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, ज्या माध्यमातून एक नवी दृष्टी, एक नवा उत्साह तुम्हाला येतो आणि तुम्ही कामाला लागता. मध्ये सध्या व्हॉइस ऑफ मीडिया व्हीओएम इंटरनॅशनल फोरमच्या केडर कॅम्पची रेलचेल सुरू आहे. या केडर कॅम्पच्या माध्यमातून जुने जे पदाधिकारी आहेत त्यांना नव्याने जबाबदारी देत नव्या उत्साहात काम सुरू व्हावं हा उद्देश आहे. आणि नव्या लोकांनी ही संस्था कशासाठी आहे, ही संघटना कशासाठी आहे, या अनुषंगाने त्यांचंही काम अतिशय जोरदारपणे सुरू व्हावं हा उद्देश घेऊन हा केडर कॅम्प आहे. 9 ते 5 या दरम्यान हा केडर कॅम्प आहे. आणि या केडर कॅम्पच्या माध्यमातून संस्थेची ध्येय धोरणं आणि आपण केवळ पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी हे काम उभं करतोय हा संदेश आपल्या सगळ्यापर्यंत जावा, आपण सगळे त्यातून शिकावं हा उद्देश या केडर कॅम्पचा आहे. खूप छान पद्धतीने या केडर कॅम्पचं नियोजन झालेलं आहे. आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांनी परभणीमध्ये या केडर कॅम्पची राज्यस्तरीय सुरुवात केली आणि नेमका केडर कॅम्प कशासाठी आहे हे सांगून दिलेलं आहे. आता मराठवाड्याचे अध्यक्ष डॉक्टर गणेश जोशी यांनी नियोजन केलेलं आहे. तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचे सचिन मोहिते तिकडले अध्यक्ष यांनी याचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर व्यंकटेश आमचे अत्यंत धडाडीचे विभागीय अध्यक्ष आहेत, त्यांनी विदर्भात नियोजन केलेलं आहे. दिलीपजी साळुंके यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये आयोजन केलेलं आहे. म्हणजे येत्या 15 ते 16 तारखेपर्यंत पुढच्या महिन्यातल्या हे सगळे केडर कॅम्प संपन्न होणार आहेत. या केडर कॅम्पमध्ये सर्व तालुका अध्यक्ष, सुप्रीमो, दोन्ही तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष, त्यांची जिल्ह्याचे सुप्रीमो, सगळे सरचिटणीस आणि निमंत्रित पदाधिकारी केडर कॅम्पमध्ये सहभागी होणार आहेत. फोटो काढायचं, फोटो सेशन करायचं, एखादा इव्हेंट घ्यायचा असा उद्देश या केडर कॅम्पचा अजिबात नाहीये. या कॅम्पचा उद्देश आपला पदाधिकारी सक्षम व्हावा, त्यांनी सगळं शिकावं या उद्देशातून हा केडर कॅम्प आहे. याची प्रत्येकाने नोंद घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं आमचे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडियाजी यांनी परभणीमधनं या केडर कॅम्पची सुरुवात केली, राज्य केडर कॅम्पची, आता त्याचा समारोप जो आहे तो सप्टेंबर महिन्यामध्ये 20 ते 25 या दरम्यान बुलढाणा येथे 2 दिवसीय केडर कॅम्प, समारोपीय केडर कॅम्प घेऊन होणार आहे. या माध्यमातून जेवढे पदाधिकारी सहभागी होतील, माझा अनुभव आहे की या केडर कॅम्पमध्ये जेवढे पदाधिकारी सहभागी होतात, जे शिकून जातात,
ते संस्थेचे, संघटनेचे आणि तत्वमूल्याचे पदाधिकारी बनतात. हेच मला या निमित्ताने सांगायचंय.